तुमचं पण लग्नाचं वय झालंय, घरचे तुमच्या लग्नाची घाई करतायत, परंतु तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे की माझं लग्न झाल्यावर मी तिला सॅटिस्फाय करू शकेल की नाही आहे. अशा जर अनेक प्रकारचे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी आतापर्यंत शेकडो तरुणांशी बोललेलो आहे आणि त्या बहुसंख्य तरुणांची हीच समस्या आहे की सर मी एका वेश्येसोबत संभोग करून बघितला, मी एका माझ्या गर्लफ्रेंडसोबत संभोग केला, परंतु मला व्यवस्थित जमला नाही. माझं एकतर फोरप्ले करत असताना डिस्चार्ज झालं किंवा एंटर केल्यानंतर जास्तीत जास्त 5 ते 10 सेकंदामध्ये डिस्चार्ज झालेला आहे. तर तुम्ही मला यातून बाहेर येण्यासाठी काहीतरी मदत करा. मी लग्न केल्यानंतर व्यवस्थित माझ्या पत्नीला सॅटिस्फाय करू शकेल की नाही याबाबत मला माझी स्वतःची शंका आहे. त्यामुळे मी लग्न टाळतोय. माझ्या घरचे मला खूप फोर्स करताय लग्न करण्यासाठी. माझी नोकरी व्यवस्थित आहे, सगळं काही वरून व्यवस्थित दिसते, तर माझ्यामध्ये खरंच काही प्रॉब्लेम आहे का, माझं आयुष्य व्यवस्थित चालेल का. आणि जर मी खूप ओव्हर मास्टरबेशन केलेलं आहे, त्यामुळे मला नाईटफॉल होतो, माझ्या चिकट पाणी येते, त्याच्यामुळे अशा विविध प्रकारच्या लैंगिक समस्या, ओव्हर थिंकिंग होते, तर मला यातून बाहेर येण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. तर बंधूंनो हे बघा, या ठिकाणी मुख्य जी समस्या आहे ती लो कॉन्फिडन्स, की संभोगाचा मुळीच कॉन्फिडन्स राहिला नाही. आणि महत्त्वाचा विषय आहे हायपर सेन्सिटिव्हिटी. आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो एकदम मोकळा मी सांगतो काय झालेलं आहे. जे लोक वेश्येकडे गेले त्यांचा प्रॉब्लेम क्लिअर करतो. गर्लफ्रेंडसोबत जमलं नाही, ते का जमलं नाही त्याचा सुद्धा प्रॉब्लेम क्लिअर करतो. म्हणजे तुमच्या डोक्यातील जो खूप ओव्हर थिंकिंग चालते ते पूर्णपणे बंद होईल. तर काय आहे, जेव्हा तुम्ही वेश्येकडे जाता तर ती वेश्या ही एक प्रोफेशनल आहे आणि तुमच्या मनामध्ये जी आहे ती हे आहे की मी ट्रायल म्हणून जातोय, की मला लग्न झाल्यानंतर व्यवस्थित संभोग जमेल की नाही हे मी बघण्यासाठी वेश्येकडे जातोय. तर या ठिकाणी तुम्ही चुकताय, कारण की वेश्या ही एक प्रोफेशनल आहे. तिला फक्त तुमच्याकडून पैसे घ्यायचे आहेत. ती काय तुमच्या संभोगाचा ट्रेनर नाही आहे की बाळा असं नाही असं कर, तसं नाही तसं कर, ही ती काही सांगत बसत नाही. तिला फक्त आता माझ्याकडे ज्या तरुणांशी मी बोललो त्यांचं म्हणणं आहे सर आम्ही एका म्हणजे 5 मिनिटाचे 2,000, कोणी 5,000, कोणी 10,000 रुपये खर्च केलेत आणि चांगल्या ठिकाणी गेलो आणि पूर्णपणे डिप्रेशन घेऊन पूर्ण निराश होऊन बाहेर आलेला आहे. कारण की काय आहे, तिथे गेल्यानंतर त्यांनी जे वर्णन केलेलं आहे, ती वेश्या बाहेरून जरी लिपापोती करून पावडर लाली करून जरी तुम्हाला सुंदर दिसत असली तरी जेव्हा तिच्याजवळ तुम्ही जाता, शक्यतोवर त्या मोठ्या वयाच्या बाया असतात, संपूर्ण त्यांचं शरीर थुलथुलीत लुसलुशीत झालेलं, आणि जेव्हा हा तिच्या सोबत जातो तिचं जे विद्रूप रूप जे दिसते त्यामुळे हा प्रचंड याच्यावरती प्रेशर येते, याला एन्झायटी येते, भीती वाटते तिची, आणि अशा वेळेस त्याला मग इरेक्शन येत नाही आणि मग ती पटकन त्याला हाताने पटकन उठायचा प्रयत्न करते आणि ते जमत नाही आणि विकून तिकून त्याचं इरेक्शन आलं तरीसुद्धा भीतीमुळं, स्ट्रेसमुळं ते काय होते, आतमध्ये गेलं की जास्तीत जास्त 5 ते 10 सेकंदामध्ये हा डिस्चार्ज होतो आणि एकदम निराश होऊन हताश चेहरा करून बाहेर जातो. आणि कधी ती जर खूपच जर ती वेश्या जर बोलायला जर टोचून असेल तर ते म्हणते काय तुझं 5 सेकंद बी टिकलं नाही, कशाला तुम्ही मोठ्या लहान पोरं उड्या मारता रे, असं म्हणून याचा पूर्ण डिसमोड करून टाके. आणि ते जे शब्द जे हृदयाला लागतात ते सहजासहजी पुसल्या जात नाहीत. त्याच्या मागचं सायकोलॉजिकल कारण असं आहे, पुरुषांकडे एक वेळ पैसा नसू द्या, जमीन जुमला, गाडी, ज्ञान, एज्युकेशन काहीही नसू द्या, परंतु त्याला सर्वात मोठा जो गर्व जो वाटत असतो तो सबकॉन्शियसली पुरुषांना, मर्दांना, की मी एक पुरुष आहे, मी एका स्त्रीला व्यवस्थित सॅटिस्फाय करू शकतो, मी एका स्त्रीचा नवरा होऊ शकतो, हे त्याच्यासाठी खूप मोठं काही असते. आणि जेव्हा या बाबतीत तो फेल ठरतो तेव्हा हे त्याच्या सबकॉन्शियस मनाला पटण्यासारखंच नाही. त्यामुळे त्याला स्वतःवरती सेल्फ डाऊट येतो आणि तो मग यातून लग्न न करण्याचा निर्णय घेतात बऱ्यापैकी तरुण मुलं. परंतु ही एक नॉर्मल समस्या, यातून तुम्हाला बाहेर येण्याची समस्या मी तुम्हाला सोल्युशन सांगत आहे. तसंच तुम्ही जर गर्लफ्रेंडसोबत गेले असाल, जर जमलं नसेल तर आणखी एक तुम्हाला एक सर्वे सांगतो की जर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हे दोघं जण जर का फ्रेश असतील, आयुष्यात पहिल्यांदा संभोगासाठी जवळ आलेले असू द्या, ते नवरा असो किंवा बायको असो, तेव्हा जे समोर येतात तेव्हा पहिल्यांदा संभोग हा 95% लोकांना जमतच नाही, किंवा उरलेल्या 5% ज्या लोकांना जमतो त्यांचा फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंत चालतो आणि लगेच ते डिस्चार्ज होतात. कारण की पहिल्यांदा संभोग केलं म्हणजे या पूर्ण त्याच्या लिंगावरती हायपर सेन्सिटिव्हिटी असते, प्रचंड उत्सुकता असते आणि अशा उत्तेजनेमुळे त्यांचं अर्ली डिस्चार्ज होणं हे कॉमन आहे. परंतु तुम्ही ते पॉर्न व्हिडिओ बघितलेले असतात आणि तुम्हाला असं वाटतं की आमचं कमीत कमी 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे, अर्धा तासपर्यंत चालावं. हे चालू
चालू शकते, परंतु अभ्यासानं त्या प्रकारची योग्यता, वीर्य धारण करण्याची टेक्निक म्हणतात, वीर्य रोखण्याची टेक्निक म्हणतात, अशा काही टेक्निक तुम्हाला जर माहीत असताल, जे की मी बऱ्यापैकी तरुणांना शिकवत असतो, तर ही जेव्हा तुम्हाला टेक्निक माहीत पडेल तेव्हा तुम्ही इच्छित वेळेपर्यंत तुमचं स्टॅमिना वाढू शकता, की तुम्ही ठरवाल की माझं 2 मिनिटात डिस्चार्ज झालं पाहिजेत का 20 मिनिटात झालं पाहिजेत का 30 मिनिटापर्यंत चाललं पाहिजेत, हे होऊ शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला तेवढं तप करावं लागेल, तेवढं झिजावं लागेल. आता हा जो सेल्फ डाऊट, जो लो कॉन्फिडन्स आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी काय करावं? एक तर सर्वप्रथम तुमचं मन कमजोर झालेलं आहे आणि ओव्हर मास्टरबेशनमुळं, अति उत्तेजनामुळं, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे, तुमचं जॉब ड्युटी हे ओव्हर थिंकिंगमुळे तुमचं संपूर्ण शरीर आणि मन दोन्ही डिस्टर्ब झालेले आहेत. तर यातून बाहेर येण्यासाठी तुमचं शरीराचा आणि मनाचा काय संतुलन साधणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा एक योग प्राणायाम मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या जिम, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट, काजू, बदाम, पिस्ता, अमुक टमुक, पंकिन सीड्स वगैरे, अश्वगंधा, शतावरी, अनेक लोक सांगत राहतात आणि अनेक तरुण घेत राहतात. त्यांना किती फायदा होतो किती नाही हे मला तरुणांनी सांगतात की काहीही फायदा त्यांना झाला नाही, कारण की प्रॉब्लेम त्यांचा बॉडीमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांचा लो कॉन्फिडन्स आहे. ते येण्यासाठी तुमचं शरीर मन दोन्ही मजबूत होण्यासाठी तुम्हाला योगाचा आधार घ्यावा लागेल. तर योगामध्ये काय करायचं, तर योगामध्ये करायचं सूर्यनमस्कार सुरुवात करायची. त्या अगोदर तुमची लाईफस्टाईल दुरुस्त करायची, लवकर वेळेवरती उठायचं, व्यवस्थित भरपूर पाणी पिल्यानंतर पोट व्यवस्थित साफ करायचं आणि त्यानंतर योगिक सूर्यनमस्कार या ठिकाणी आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. सूर्यनमस्कार कसे घालायचे हे जर माहीत नसतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सूर्यनमस्काराचा व्हिडिओ मी या ठिकाणी सांगतो. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तो बघायचा आहे, अगोदर पूर्णपणे ऐकून घ्या काय काय करायचं आहे. आणि त्यानंतर सूर्यनमस्कार झाल्यानंतर सूर्यनमस्कारामुळे आयु, प्रज्ञा, बल, वीर्य यांची आपल्या जीवनामध्ये वृद्धी होती. तुम्हाला यश, कीर्ती, लक्ष्मी यांची प्राप्ती होती, आरोग्याची प्राप्ती होते. तुमच्या शरीरामध्ये वीर्य म्हणजे संयम, धीर, पुरुषार्थ यांची वृद्धी होती. आणि हे तुम्हाला जो लो कॉन्फिडन्स आहे तो जेव्हा तुमच्यामध्ये शक्ती येईल तेव्हा आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागेल. आणि मन शांत संतुलित करण्यासाठी, ओव्हर थिंकिंग न करण्यासाठी एक तर तुम्ही मेडिटेशन करा. कमीत कमी दररोज 10 ते 20 मिनिटापर्यंत फक्त आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. याला म्हणतात आनापान किंवा मेडिटेशन. असं तर साधं सिंपल मेडिटेशन करायचं, फक्त काहीच विचार करायचा नाही, डोळ्यापुढं काहीच आणायचं नाही, फक्त श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, हे फक्त बघायचं विचार की मी काय विचार करतोय. आणि त्याला काय म्हणतात सेल्फ अफर्मेशन्स, की अफर्मेशन स्वतःला सांगायचं आहे की तू पूर्णपणे नॉर्मल आहेस, तू एक पूर्ण पुरुष आहेस, मर्द आहेस, तू पूर्णपणे मजबूत आहे, तू तुझ्या पत्नीला सॅटिस्फाय करू शकतो, तू जो लो कॉन्फिडन्स झाला त्यातून बाहेर येण्यासाठी सतत प्रयत्न करतोय, योग्य प्रकारचा योगा प्राणायाम करतोय. प्राणायामामध्ये नाडी शोधन प्राणायाम करायचा आहे. म्हणजे एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा, परत ज्या नाकपुडीने सोडला त्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडून द्यायचा. याला म्हणतात नाडी शोधन प्राणायाम. ज्या तुमच्या अति मास्टरबेशनमुळे, ओव्हर थिंकिंगमुळे, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे ज्या वीर्य नाड्या, नस नाड्या ह्या कमजोर झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला अर्ली डिस्चार्ज होते, व्यवस्थित झोप येत नाही, ओव्हर थिंकिंग होते. हे असा तुमचं सूर्यनमस्कार किती घालायचे, तर सकाळी सकाळी जितकं तुमचं वय आहे त्याच्या दुप्पट सूर्यनमस्कार. म्हणजे तुमचं वय जर 25 असेल तर 50 सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करायचा. नाडी शोधन प्राणायाम किती करायचा, जितकं तुमचं वय आहे तितक्या मिनिटे. तर तुमचं वय 20 असेल तर 20 मिनिटे करा, 30 असेल तर 30 मिनिटे करा. नाडी शोधन प्राणायाम आणि मेडिटेशन आणि सूर्यनमस्कार या 3 गोष्टीमुळे तुमची जेवढी काही फिजिकली आणि मेंटली जे तुम्ही डिस्टर्ब झालेले आहात ते पूर्णपणे तुम्ही स्टेबल होसाल. मी सांगितलेली ही गोष्ट जर तुम्ही लगातार 3 महिन्यापर्यंत म्हणजे 90 दिवसापर्यंत जर का केली तर 91व्या दिवशी तुम्ही यशस्वीरित्या कॉन्फिडंट होऊन, मजबूत होऊन, पूर्णपणे फिजिकली, मेंटली फिट अँड फाईन होऊन लग्न करू शकता, याची मला खात्री आहे.